ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते कॉन्स्टेबल आणि प्रियापासून. तर आता ती कॉन्स्टेबल म्हणते प्रियाला, श्वेताचा मेसेज आहे असं म्हणते ती कॉन्स्टेबल. सायलीच्या घरचे तिला भेटायला जेलमध्ये येत आहेत असं म्हणते प्रिया. ते सगळे आता व्हिजिटर रूम मध्ये आहेत असं म्हणते ती कॉन्स्टेबल. मला आता व्हिजिटर रूम मध्ये घेऊन चला असं म्हणते प्रिया. अगं पण जेलर मॅडमना काय सांगू मी असं म्हणते कॉन्स्टेबल. मी जे बोलायचंय ते बोलेल, लगेच मला जेलरकडे घेऊन चला असं म्हणते प्रिया. चल लवकर उघड असं म्हणते प्रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, भेटायला आलेले असतात सायलीला तिचा पूर्ण परिवार. तर आता इथे मधुभाऊ म्हणतात काय सुरेशने हे सगळं केलं, आपण इतके फसलो कसं ग असं म्हणतो तो. तेच मधुभाऊ असं म्हणते सायली. माणसं इतकी वाईट अशी का वागू शकतात असं म्हणतात मधुभाऊ. तो सुरेश माझ्या समोर जे का बोलला होता ना ते मी कोर्टात साक्ष म्हणून सांगेन असं म्हणतात मधुभाऊ. तो इथे सोनलचा मोठा काका बनून आला होता आणि म्हणूनच विश्वासाने तुम्ही तिला त्याच्यासोबत पाठवलं होतं असं म्हणतात मधुभाऊ. आज तुमची ही साक्ष कोर्टात चालणारच नाही. तुम्हाला कुणालाच माहित नाही हा जो गुन्हा आहे तो किती सिरियस आहे असं म्हणतो होता अर्जुन मनातल्या मनात. तर आता इथे सायली म्हणते हो मधुभाऊ, जे सत्य आहे ते कोर्टात बाहेर येईलच असं म्हणते सायली. तोपर्यंत आपण धीर धरूया. बरं मला सांगा गौरी कशी आहे असं म्हणते ती. काय सांगू साऊ, तिच्या डोळ्यातलं पाणी सुकतच नाहीये, सतत तुझी आठवण काढत असते असं म्हणतात मधुभाऊ. तिला सांगा की ती लवकरच परत येणार आहे असं म्हणते सायली. आणि तनुश्रेसला सांगा की लक्ष अभ्यासात राहू दे असं म्हणते सायली. तर आता इथे पूर्णाची म्हणतात अगं सायली, तू इतक्या त्रासात आहेस आणि तू अजूनही श्रमामधल्या मुलांबद्दल विचार करतेस असं म्हणतात पूर्णाची. तर आता तेवढ्यातच प्रिया येते. पूर्णाची असं म्हणते प्रिया. तर आता सगळ्यांनाच धक्का बसतो प्रियाला बघून. पूर्णाची कशीस तू असं म्हणते प्रिया. तर आता ड्रामा चालू करते प्रिया. तर आता सायली उभारते. आई बाबा तुम्ही कसे आहात असं म्हणते प्रिया. सगळ्यांना खूप राग आलेला असतो. अर्जुन आपल्याला इथे कुणाला भेटायला परवानगी घ्यायला लागते ना, तर ज्या व्यक्तीला आपल्याला भेटायचंच नाही ती इथे आली कशी असं म्हणतो प्रताप. काका थांबा मी बघतो कुणी परवानगी दिली असं म्हणतो चैतन्य. तर प्रिया म्हणते चैतन्य तुला खरंच वाटते मी परवानगीशिवाय इथे आले असं म्हणते ती. अरे मी जेलर मॅडम कडून खास परमिशन घेतली आहे तुम्हा सगळ्यांना भेटायला असं म्हणते प्रिया. कारण मला सगळ्यांना तुम्हाला भेटायचं आहे, तुमच्याशी बोलायचं आहे. इतक्या दिवसात तुम्हाला माझी कधीच आठवण आली नाही का असं म्हणते प्रिया. आम्हाला तुझी आठवण काय येईल असं म्हणते पूर्णाची मी तुझी नाचून आहे, जशी सायली तशीच मी असं म्हणते प्रिया. पण तुम्ही सगळ्यांनी मला अगदी परख करून टाकलंय असं म्हणते प्रिया. अश्विन तर मला भेटायला सुद्धा येत नाही असं म्हणते प्रिया. तर आता अश्विनला खूप जास्त राग आलेला असतो. बरं मी माझे सगळे गुन्हे कबूल केलेत हा, तरी तुम्ही माझं नाव टाकून दिलात आणि सायली तिच्या बाबतीत सुद्धा हेच करणार आहात का असं म्हणते प्रिया. सायलीने कुठलीही चूक केलेली नाही असं म्हणते कल्पना. आई अगं असं तू म्हणून काय होणार आहे, ते सगळ्यांना कळलंय. सायलीच्या विरोधात खूप मोठे पुरावे आहेत आणि तुम्हाला ती किती साधी भोळी वाटली ना तरी तिने केलेला गुन्हा खूप घाणेरडा आहे असं म्हणते प्रिया. मग शिक्षा फक्त मलाच का असं म्हणते प्रिया. खबरदार सायलीशी तुलना तुझ्याशी केलीस तर असं म्हणते पूर्णाची. अगं तुला सायलीच्या नखाची सर नाही येऊ शकत असं म्हणते अस्मिता. सायलीने कोणताही गुन्हा केलेला नाहीये आणि तू खरेच गुन्हेगार आहेस असं म्हणते प्रतिमा. दादा मला ह्या मुलीशी आता वाद सुद्धा घालायचं नाही असं म्हणतो अश्विन. प्लीज काहीतरी कर आणि हिला इथून घेऊन जायला सांग असं म्हणतो अश्विन. कॉन्स्टेबल ही परमिशन घेऊन आले का असं म्हणतो अर्जुन. हो जेलर मॅडमने आताच परमिशन दिलेला असं म्हणते कॉन्स्टेबल. पण आपण हिच्याशी बोलायला आलो असं काही नाही आहे ना असं म्हणतो प्रताप. जिला आपल्या बरोबर नातं जपता आलं नाही तिला आम्ही का स्वीकारू, मला तिच्यासोबत नातं नाही सोडायचं असं म्हणतो प्रताप. प्रिया जेल ही तुझी खरी जागा आहे, आमच्या घरात तुला अजिबात जागा नाही आहे, कारण तुझा गुन्हा तितकाच मोठा आहे. मग हाच नियम सायलीला लागून दाखवा ना, तिने केलेला गुन्हा तर जास्त मोठा आहे असं म्हणते प्रिया. सायली निर्दोष आहे आणि अर्जुन तिच्या या खोट्या आरोपातून लवकरात लवकर सुटका करेल याची खात्री आहे मला आणि आम्ही सगळे तिच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत असं म्हणतात पूर्णाची. तर आता पूर्णाची हात पुढे करतात तर अर्जुन हात देतो त्याच्या हातामध्ये. तर आता सगळे साखळी निर्माण करतात बघा प्रेक्षक सुभेदार मंडळी. तर आता सगळेच साखळीसारखे एकमेकांचा हात पकडतात आणि हे बघून खूप छान वाटतं सायलीला. प्रियाला मात्र अजिबात आवडत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता सायली सुद्धा जाते आणि त्यांची साखळी कंप्लीट करते. आमच्यातली एकी भक्कम आहे प्रिया, त्यामुळे तू परत आम्हाला कधीच छळू शकणार नाहीस. तुला हे जे विजय मिळतील ना ते तात्पुरते ते साजरे कर, कारण अंतिम विजय आमचाच असणार असं म्हणते सायली. माझा आणि माझ्या कुटुंबाचा मला सुद्धा या एकीचा अभिमान आहेच. शेवटी मी पण तुमच्या कुटुंबाचा भाग आहे की नाही असं म्हणते प्रिया. पण तुम्ही मला तुमच्यातलं का म्हणत नाही हेच कळत नाही मला असं म्हणते प्रिया. आज आपण इतके दिवसांनी सगळे भेटलोय. पूर्णाची असं म्हणते प्रिया. पूर्णाची मला जवळ घे ना ग, हे माझ्या पोटात वाढतंय ना ते तुझं पतवंड अगं असं म्हणते प्रिया. निदान त्याचा तरी रागराग करू नकोस असं म्हणते प्रिया. अर्जुन असं म्हणतो प्रताप. आपण इथे सायलीला भेटायला आलोय, सगळा वेळ ह्या मुलीमुळे वाया जातोय असं म्हणतो अर्जुन. सीमा तू प्रियाला घेऊन इथे का आलीस, हिला सेलमध्ये घेऊन जा असं म्हणते ती कॉन्स्टेबल दुसरी. प्रिया चल असं म्हणते ती कॉन्स्टेबल. जेलर मॅडमने 5 मिनिटाची वेळ दिली होती असं म्हणते ती कॉन्स्टेबल. मला सगळ्यांशी बोलायचं असं म्हणते प्रिया. बोलू तर ते मला असं म्हणते प्रिया. ही ना
माझी आजी सासूबाई आहेत आणि त्या आहेत ना माझी सासूबाई आहेत असं म्हणून प्रिया सांगत असते त्या कॉन्स्टेबलला. चल चल असं म्हणते ती कॉन्स्टेबल. ही माझी ननंद आहे अस्मिता असं म्हणते ती. जाग तुझी कोणीही लागत नाही असं म्हणते अस्मिता. कॉन्स्टेबल मॅडम हिला प्लीज इथून घेऊन जा असं म्हणते अस्मिता. अगं अस्मिता असं म्हणून ड्रामा करायला लागते प्रिया. खरंच बापरे, वैताग आला प्रेक्षक हो या प्रियाला बघून. मला माहित होतं ही आपल्या जेलमध्ये आहे पण ही आपल्याला इथे भेटेल असं नव्हतं वाटलं असं म्हणते आता कल्पना. सायली तुझी आणि प्रियाची इथे भेट होते का ग? नाही ना, म्हणजे सगळ्यांना वेगवेगळं ठेवतात ना असं म्हणते प्रतिमा. हो वेगळंच ठेवलं जातं पण जेवणासाठी किंवा वेगळ्या कामासाठी सगळे एकत्र येतात असं म्हणते सायली. सायली प्लीज स्वतःची काळजी घ्या असं म्हणते अस्मिता. प्रिया काही करू शकते तुला असं म्हणते अस्मिता. अर्जुन प्रिया सायलीला काही करू नाही शकणार असं म्हणते कल्पना. मम्मा काळजी करू नको, मी बंदोबस्त करतो. प्रिया काही करू शकणार नाही सायलीला. आणि हो ह्या अशात आहेत, या सायलीची खूप काळजी घेतात, जेवण नाश्ता सगळं बघतात असं म्हणतात अर्जुन. थँक्यू असं म्हणतात पूर्णाजी. इथे माझ्या तन्वीची कुणीतरी काळजी घेणार आहे हे ऐकून बरं वाटलं असं म्हणतात पूर्णाजी. तुम्ही सायलीची अजिबात काळजी करू नका, मला जसं जमेल तसं मी तिच्यासाठी नक्की करेन असं म्हणते ती कॉन्स्टेबल. बरं पूर्णाजी काका भेटण्याची वेळ संपत आली आहे, तुम्हाला निघावं लागेल असं म्हणतो चैतन्य. अरे पण आपल्याला अजून 10 मिनिटं सुद्धा नाही झाली असं म्हणतो अश्विन. तर अर्जुन म्हणतो एवढाच वेळ मिळतो आणि आपण लास्ट मोमेंटला परमिशन काढली सो त्यांनी एवढीच दिली, निघावं लागेल असं म्हणतो अर्जुन. सगळे निघा असं म्हणते सायली. पण निघण्याआधी मला एक वचन द्या, कोणीही दुःख करत राहणार नाही, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू असेल. मधुभाऊ आपला आश्रम जसा पहिला चालू होता तसाच सुरू राहील असं म्हणते सायली. कुसुमताईच्या मदतीने तुम्ही तो सांभाळा आणि मी लवकरच परत येणार आहे असं म्हणते सायली. एवढं वचन द्याल ना मला असं म्हणते सायली. हो आम्हाला खात्री आहे की तू लवकरच इथून सुटणार आहेस असं म्हणतो अश्विन. त्यामुळे आम्ही रडत बसणार नाही असं म्हणतो तो. तर अर्जुन म्हणतो उद्याची हरीण खूप महत्वाची आहे आपल्यासाठी. उद्या मी माझं वकीलपत्र आणि तुझं आरोपपत्र कोर्टामध्ये सबमिट करेन असं म्हणतो अर्जुन. आणि मग तुझ्या बेलसाठी सुद्धा अप्लाय करेन. आय होप फक्त आजची रात्र तुला जेलमध्ये काढावी लागणार आहे असं म्हणतो अर्जुन. प्रॉमिस सायली येशील ना असं म्हणते अस्मिता. तर आता सगळे निघून जातात बघा प्रेक्षक हो तिथून सुभेदार मंडळी. तर आता सायली अर्जुन सोबत बोलत असते. काय ग असं म्हणते प्रतिमा. तुम्हा दोघांशी जरा महत्वाचं बोलायचं असं म्हणते सायली. बोल असं म्हणते प्रतिमा. आई मी इथून बाहेर येईपर्यंत अन्नपूर्णा निवास मध्येच जाऊन राहा असं म्हणते सायली. मी तुझ्यावर ही जबाबदारी टाकते आई, कुणाच्याही चेहऱ्यावर निराशा दिसणार नाही असं बघ असं म्हणते सायली. सगळे हसत राहायला हवेत हा. हो असं म्हणते प्रतिमा. मी सगळ्यांची काळजी घेईन. बाबा कसे आहेत असं म्हणते सायली. ठीक आहे तसं म्हणते प्रतिमा. त्यांना यातलं मी काहीच नाही सांगितलं असं म्हणते ती. मी सांगितलं होतं की सिनियरला काही सांगू नका, तसाही पॉक्सो केसमध्ये तो इथे आल्यावर काहीच करू शकणार नाही असं म्हणतो अर्जुन. आणि पूर्णाई सुद्धा म्हणाले की ते दर्शन अर्धवट सोडून यायचं नसतं असं म्हणते प्रतिमा. बरंच झालं तू त्यांना काही कळवलं नाही, त्यांनी तीर्थयात्रा त्यासाठी अर्धवट सोडायची असं मला अजिबात वाटत नाही असं म्हणते सायली. येते मी असं म्हणते प्रतिमा. तू माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी लक्षात ठेवेन असं म्हणते प्रतिमा. तर आता प्रतिमा रडत जाते बघा प्रेक्षक तिथून. तर आता इथे अर्जुन समोरून थांबतो सायलीच्या. खूप इमोशनल झालेला असतो अर्जुन. मी पण निघतो आता, तू नीट राहशील ना असं म्हणतो अर्जुन. तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे तर असं म्हणते सायली. माझ्या बाळाच्या बाबांची व्यवस्थित काळजी घ्यायची. तर आता अर्जुन पडावर हात ठेवतो सायलीच्या. तिला खूप वाईट वाटत असतं. सायली सुद्धा हात ठेवते तिच्या हातावरती. बाळ म्हणत असेल की मी ह्याला बेस्ट बाबा म्हणायचो पण हा तर माझ्या आईसाठी काहीच करत नाही असं म्हणतो अर्जुन. तर आता सायलीला खूप वाईट वाटतं. तर ती म्हणते चुकताय तुम्ही, उलट बाळ म्हणत असेल की माझे बाबा बेस्टच आहेत, माझ्या आईला लवकरात लवकर इथून सोडवतील. तर आता दोघे मिठी मारतात बघा प्रेक्षक अर्जुन आणि सायली. तू काळजी करू नकोस, मी काही करून उद्या बेल मिळवेनच असं म्हणतो अर्जुन. असं म्हणते सायली. काळजी घे असं म्हणतो अर्जुन. असं म्हणते सायली. तर आता अर्जुन तिथून निघून जातो बघा प्रेक्षक हो. तर आता सायली तिथेच थांबलेली असते. तर आता कॉन्स्टेबल येते सायलीकडे. सायली तुझ्यावर प्रेम करणारी इतकी माणसं आहेत, खरंच खूप भाग्यवान आहेस तू, मग कशाला एवढी रडतेस, चल आराम कर असं म्हणते कॉन्स्टेबल सायलीला. चल असं म्हणते ती. तर आता इथे महिपतला दाखवलंय आणि त्याच्यासोबत एक वकील सुद्धा असतो, ॲडव्होकेट शेंडे. आम्ही तुम्हाला सुरेशच्या केसबद्दल सगळं काही सांगितलेलं आहे असं म्हणतो सचिन. काही गोष्ट लपवलेली नाहीये. डॉक्टर आणि वकील यांच्यापासून काहीच लपवायचं नसतं सचिन सर असं म्हणतो तो वकील. वकील साहेब तुमच्याकडे लपवण्यासारखं काहीच नाहीच आहे, आमच्या इथं सगळं पाण्यासारखं स्वच्छ आहे असं म्हणतो महिपत. तर बघा प्रेक्षक इथे मीटिंग चाललेली असते सचिन, राकेश आणि महिपतची त्या वकिलासोबत. आता हे काय मला माहित नाही का असं म्हणतो तो वकील. दिवसाची सुरुवात माझी तुमच्या फोटोनी होते आणि रात्री झोपताना सुद्धा तुमचाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो असं म्हणतो तो वकील. सुरेशचं पण असं झालं होतं असं म्हणतो महिपत. माझ्या पायाचा तीर्थ घ्यायला निघाला होता, म्हटलं थांब असं काय करू नको, मी काय देव माणूस नाही, मी फक्त तुझी प्रार्थना देवापर्यंत पोहोचवतो. हा तुमचा मोठेपणा झाला असं म्हणतो वकील. आमच्यासाठी तुम्ही कोण आहे हे आम्हालाच माहिती असं म्हणतो तो वकील. खरंच काय बावटपणा दाखवला ना प्रेक्षक, तो सुरेश तुमचाच भक्त ना असं म्हणतो वकील. म्हणजे आमचा पण गुरुभक्तच झाला, ह्याला केसमधून जे काही करून वाचवता येतील ना ते सगळं मी करेन असं म्हणतो तो वकील. तर आता धन्यवाद म्हणतो आता इथे महिपत बघा प्रेक्षक हो. काय वाटेल ते करा पण त्या सायली सुभेदारला कडक शिक्षा झाली पाहिजे असं म्हणतो राकेश. कोर्टात सगळ्यांच्या समोर तोंडावर पडला पाहिजे तो अर्जुन सुभेदार असं म्हणतो राकेश. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आजपर्यंत कोर्टामध्ये कोणासमोरही केस हारलेला नाही असं म्हणतो तो वकील. पण
माझ्या पाठीशी महिपत बाबा आहे, त्यामुळे ही केस मी जिंकलेल असं म्हणतो तो वकील. तर आता आशीर्वाद देतो महिपत, मी केसची काळजीच करू नका. येतो मी असं म्हणून तो वकील निघून जातो बघा प्रेक्षक तिथून. महिपत बाबा की जय असं म्हणतो तो. तर आता वकील तिथून निघून जातो बघा प्रेक्षक. किती बावळटपणा दाखवलाय खरंच लोकांनी या महिपतला देव बनवून ठेवलंय. हा वकील तर बाकीच्यांपेक्षा पण तुमच्यावर जास्त वेळा झालाय असं म्हणतो सचिन. तुमची जादूच तशी आहे, भले भले वेडे केलेत मी असं म्हणतो महिपत. हा वकील सुरेशची केस लढायला तयार झालाय, हे प्रियाला सांगायला हवं असं म्हणतो राकेश. मी लगेच कॉल करतो असं म्हणतो सचिन. तर आता सचिन कॉल केलेला असतो. हॅलो असं म्हणतो तो. कॉन्स्टेबल सीमा, प्रियाला चांगली बातमी द्यायची आहे. तिला सांगा महिपत बाबांचा शेंडे वकिलांशी बोलणं झालंय आणि तो सुरेशची केस लढायला तयार झालाय. आता सायली सुभेदारला कोर्टात शिक्षा मिळून दिल्याशिवाय तो काय गप्प बसणार नाही असं म्हणतो सचिन. तर आता इथे गौरी आलेली असते बघा प्रेक्षक सुभेदारांच्या घरी आणि श्वेता तिला सांभाळत असते आणि तिथेच कुसुम पण असते. प्रेक्षक खरंच कंटाळला, ही कोण मुलगी आणलंय गौरी, खरंच किती वैताग आला हिचा. एवढे इंटेन्स सीन आहे आणि मध्येच ही मुलगी, खरंच बाई बागेत जायचंय का फिरायला, रडायचं थांबशील का असं म्हणते कुसुम. काय खायचंय असं म्हणत असते श्वेता. मला सायली त्याला भेटायचं असं म्हणून रडत असते ती. तर आता सगळे येतात कुटुंबीय बघा प्रेक्षक आहोत. तर आता इथे मधुभाऊ म्हणतात कशाला हिला परत इथे घेऊन आलीस असं म्हणतो तो कुसुमला. खरंच काय दाखवतायत प्रेक्षक आहो, तुम्हाला पट्टय काय सगळं. अहो ती घरी पण रडायची थांबत नव्हती. मी म्हंटल इथे आली तर शांत होईल, पण ती ऐकतच नाही असं म्हणते कुसुम. असं समजावून सांगायचं तिला असं म्हणते श्वेता की तिची सायली ताई तिला इतक्यात येऊन नाही भेटू शकत असं म्हणते श्वेता. सायली तर सगळ्यांना पटकन लळा लावते. आता मला चैन पडत नाहीये तर ह्या लहान मुलीचं काय होत असणार आहे असं म्हणते कल्पना. ही तर अशी रडते जसं की तिची आईच हिच्यापासून दूर गेली असं म्हणते प्रतिभा. सायलीच्या बाबतीत सगळं घडलं आणि आपल्या घराची जानच गेली असं म्हणतो प्रताप. जी मुलगी लहान आहे म्हणून रडते तरी आपल्या सगळ्यांची हीच अवस्था आहे, आपण रडू शकत नाही एवढंच असं म्हणतो प्रताप. तर आता प्रतिमाला आठवते तिच्यावर जबाबदारी टाकते. कुणाच्याही चेहऱ्यावर निराशा दिसणार नाही असं बघ, सगळे हसत राहायला हवेत हा असं म्हणते सायली. आठवतात इथे प्रतिमाला. तर अर्जुन बघतो प्रतिमाकडे. तर आता इथे प्रतिमा त्याला शांत करते. तर तेवढ्यातच अस्मिता आलेली असते आणि बघते ती पण रडायचं गौरीला. माझी झोपली असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणते अस्मिता. आम्ही आधी आलो, मला यायला एवढा उशीर का झाला असं म्हणते अस्मिता. प्रतिमा आणि अर्जुन थांबले होते पाठीमागे, त्यांच्यासोबत आलो म्हणून उशीर झाला असं म्हणतो चैतन्य. तर आता गौरी येते. अर्जुन दादा सायली ताई कडे मला घेऊन चल ना असं म्हणते ती गौरी. तर आता अर्जुन खाली बसतो. मी आता सायली ताईला भेटून आलोय आणि ती म्हणाली की अजिबात रडायचं नाही, तू रडलीस ना तर सायली ताई उशिरा येईल असं म्हणतो अर्जुन. असं म्हणाली सायली ताई असं म्हणते गौरी आणि ती म्हणाली आहे की सगळ्यांनी हसत खेळत राहायचं तरच आपली सायली ताई घरात परत लवकर येईल. आणि सायली ताई असंही म्हणाली आहे की माझी गौरी खूप हुशार आहे, खूप समजूतदार आहे, ती अजिबात रडणार नाही आणि मी परत येईपर्यंत श्वेताताई आणि कुसुमताई सोबत नीट राहणार, मलाही त्रास देणार नाही असं म्हणतो अर्जुन. तर आता गौरी म्हणते मी रडले नाही तर सायली ताई लवकर येणार घरी असं म्हणते गौरी अर्जुनला स्पर्श करून. हो असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे जेल दाखवले बघा प्रेक्षक. तर आता सगळेजण जेवण करत असतात. तर आता प्रिया तिथेच असते. तर आता प्रिया मुद्दाम सायली जवळ येते आणि मुद्दाम पाय ठेवते ती बसेल म्हणून. तर बघा प्रेक्षक प्रिया छळत असते सायलीला इथे पण. तर आता प्रिया मुद्दाम करत असते सगळं. तर आता सायली दुसरीकडे बघत असते कुठे जाऊन बसायचं म्हणून. तर आता तिथल्या दुसऱ्या बायका पण त्रास देत असतात सायलीला बरोबर आणि तिला खाली बसायलाच देत नसतात. तर आता सगळेजण हसत असतात सायलीवरती. तर आता खूप छळत असतात सगळे मिळून सायलीला. प्रिया सगळ्यांना ट्रेनिंग दिलेली असते ना, बिचारी सायली ताई, सॉरी 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 आदर्श सायली ताई, आदर्श सून, आदर्श बायको, आदर्श मुलगी, पण एवढं सगळं चांगलं वागून तू काय तीर मारलास ग असं म्हणते प्रिया. शेवटी आलीसच की नाही माझ्या बरोबर जेलमध्ये असं म्हणते प्रिया. आता तू इथेच चढणार असं म्हणते प्रिया आणि तुझं बाळ सुद्धा. तर आता सायली म्हणते प्रिया. तर आता खूप चिडते सायली. काय असं म्हणते प्रिया, बाळावर जायचं नाही हा, आधी सांगून ठेवते असं म्हणते सायली. असं म्हणते प्रिया, जेलमध्ये राहण्यासाठी तुझा जन्म झालाय, आमचा नाही असं म्हणते सायली. तर आता प्रिया खूप जास्त हसायला लागते. एवढं कॉन्फिडन्स कुठून येतो ग तुझ्यात असं म्हणते प्रिया. निर्दोष असण्यातून असं म्हणते सायली. आपल्या माणसांच्या आपल्या बाळाच्या प्रेमातून येतो असं म्हणते सायली. हो असं म्हणते प्रिया. आणि मी वचन दिलंय माझ्या बाळाला, जन्म होईल तर जेल बाहेरच. तर आता प्रिया हसायला लागते. छा ठरलं तर मग आमचं ठरलंय असं म्हणते सायली. तुझं तू बघ असं म्हणते सायली. तर आता सायली जाते बघा प्रेक्षक आणि जाऊन बसते ती आणि जेवायला लागते. तर आता सायली पाया पडते आणि आता ती जेवायला लागते. तर आता प्रियाला खूप जास्त राग आलेला असतो, सायलीला मात्र आनंद झालेला असतो. तर आता बघ इथेच मध्ये बघा रिकॅपमध्ये काय ते सोनल जेव्हा आश्रमामध्ये आली होती फॉर्म भरताना तिच्या वयाबद्दल डिस्कशन झालं होतं का तुझं असं म्हणतो अर्जुन. असं बोलणं काय झालं नव्हतं असं म्हणते सायली. पण एक गोष्ट मला आठवली असं म्हणते सायली. तिने सांगितलं होतं की ज्या दिवशी त्या जत्रेमध्ये आग लागली होती ना तेव्हा तिचा 3रा वाढदिवस होता असं म्हणते सायली. या फॉर्म मध्ये लिहिलेल्या माहितीप्रमाणे 2 मे 2008 साली सोनल 3 वर्षाची झाली होती असं म्हणतो अर्जुन. 3 मे 2008 मध्ये आग लागली होती असं म्हणते सायली. आता तिचं वय 21 असणारच असं म्हणतो अर्जुन. तर बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आता इथे सोनल नाबालिक नाही हे मात्र कळलेलं आहे. तर आता इथे अर्जुन कसं केस रिप्रेझेंट करणार आहे आणि कशी जामीन घेणार आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर पुढचा एपिसोड बघायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक आमच्या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशीच एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायची असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.